तर गाईस, बड्डे बॉयसाठी गिफ्ट घ्यायची जिम्मेदारी माझी होती. आता कोण आहे बड्डे बॉय हे तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल, पण हे फायनल मी केलं. सिरॅमिक स्टाईलमध्ये होतं आणि हे वॉच मला खूप आवडलं. आउट ऑफ दिस 3 जे स्टार्टला मी तुम्हाला दाखवले. आम्ही चाललो आहे फंक्शनला. मिरर का ना मिरर खूप घाण. तिला मिरर पाहिजे बघा. हे बघा, मी तुझं दाखवते, तू माझं चला पाहिजे. एवढा घाणेरडा मिरर आहे, तिला मिरर मध्ये दाखवायचं आहे. तर हे आहे सी 50th बर्थडे पार्टी. चल बर्थडे बॉय. खाली नावासाठी अगोदरच करून घेतो. दिव्यांची तयारी होते. डेकोरेशन 50 दियास नेहमीप्रमाणे काकीने सगळं घेऊन आली आहे. त्याने आणले बोर्डवाले काय काय बोर्ड आहे गाइस. इथली बोर्ड एग्जाम आहे 22nd ला 23rd ला. ही बघ गणपतीला आली नाहीये माझ्याकडे. गणपतीला आली नाहीये. हा मग बघा बघा नवऱ्याच्या बड्डेसाठी काय चाललंय. बायकोची मेहनत. सगळ्यांच्या बर्थडेला आजीबाईचा बटवा उघडतो आहे. सगळं दिसतंय. आजा बघ फॉलो केली ती. मला विचारलं तुम्ही करू नका. अरे मी ऑफिसवर झाले काय करू सांग. आपण क्रिसमस पार्टीला कसे बदललेले. मग 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 पाया बिया पडतो. होय जयेश बा पाया बिया पडतो. एवढा संस्कारी कधी झाला. स्मिरा काका स्पेशल व्यक्तीचा बर्थडे सेलिब्रेट करायला जमलो आहोत. एक असा व्यक्ती जो सगळ्यांसाठी प्रेम, सपोर्ट आणि पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. And now would be the moment we all have been waiting for. चला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि फुल एनर्जीने वेलकम करूया आजच्या स्टार ऑफ द इव्हनिंग वन अँड ओनली रोशन लाड. सगळ्यांनी प्लीज
I would like to speak a few words for him. मामा, तुम्ही सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहात. तुमचा हसरा चेहरा, हसरा स्वभाव, तुमची केअर लाजतात मामाला असतात. सगळ्यांना खूप इन्स्पायर मोटिवेट करतो. We all present here this evening would like you to know that all our hearts are filled with love and respect for you. We all wish for you a long, healthy and happy life ahead. थँक्यू. सांभाळून घेतो. क्या बात है सासूबाई. कैसे लग रहा है तुझे आज तेरे पापा का बर्थडे? बहुत अच्छा लग रहा है. बहुत इमोशनल स्पीच देणार आहे. Yes. आय हर्ड रडूया. लोक आली आली. अजून आहे थोडं. अगं बाई रेअर सीन. मी तिकडे जातो. उज्ज्वल केलं नावाप्रमाणे रोशन केलं. जिजाजींनी पण त्याप्रमाणे मी एक सासरा म्हणून आणि आमची तावडे फॅमिली म्हणून आम्हालाही त्यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी ज्या वेळेला म्हणजे लग्नाच्या वेळेला म्हणजे 21 वर्षापूर्वी त्यांनी जे त्यावेळेला पाहिलेले रोशन, त्यावेळेला त्यांचं स्ट्रगल चाललेलं होतं ते एक. माझ्याकडे काय तसं सांगण्यासारखं नाहीये. रोशनच्या नावाप्रमाणे त्यांनी नाव तर रोशन केलेलंच आहे. आणि आता मी म्हणजे काय जावयांबरोबर नाच गाणी हा माझा आवडीचा आहे. तो मात्र मी एन्जॉय करते त्यांच्याबरोबर आणि तेही आमच्याबरोबर अगदी त्याच तऱ्हेने आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ते आपले सहभाग होतात. तेवढा तऱ्हेने हाच त्यांना आता काय खूप खूप शुभेच्छा. जास्त काही बोलत नाही. मराठीत सगळ्यात पहिलं आय वुड लाईक टू थँक ऑल ऑफ यू फॉर कमिंग टू दिस इव्हेंट. मला खूप आनंद झाला आहे. सगळी आपली फॅमिली आहे, रोशनचे सगळे फ्रेंड्स आहेत. तर खरंच आम्हाला खूप आनंद झाला आहे तुम्ही सगळे आलात. व्हेरी व्हेरी थँक्यू. आता जरा रोशनबद्दल बोलूया. 21 वर्षापूर्वी हँडसम मुलगा मला बघायला आला. ऍक्च्युली 50% पसंती तो गेटच्या इकडे होता ना, तिकडेच झालेली. कारण का आमच्याकडे माणसं त्या दिवशी कोइन्सिडेंटली भरपूर माणसं तेव्हा आलेली आणि खालूनच रोशनला बघितल्यावर त्यांना असं झालेलं की अरे वा काय छान दिसतो काय म्हणजे 50% तिकडेच स्थळ जमलेलं. आणि नंतर घरी आल्यानंतर झाला सगळा प्रोग्राम झाल्यानंतर म्हणजे मला वाटतं रोशन लाड म्हणजे
रोशन आणि त्यांची फॅमिली घरी पोहोचायच्या अगोदरच पसंती पूर्ण झालेली. म्हणजे त्यांनी म्हणजे मला कोणी विचारलंच नाही. म्हणजे घरातले जे काय सगळे होते त्यांनी नाही नाही छानच आहे मुलगा, नाही नाही छानच आहे ते, होच होच बोला हो हो म्हणजे झालेलंच, म्हणजे ऑलमोस्ट फिक्स झालेलं. आणि लकीली मलाही रोशन पसंत आलेले, तो आमचं लग्न झालं. आणि रोशनची पर्सनॅलिटीबद्दल म्हणजे काय सांगू, म्हणजे तुम्ही बघताच आहे. आणि त्याच्यात अण्णांचा ह्याच्यामध्ये डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणजे याच्यामध्ये अण्णांचा काय म्हणतात ना, अण्णांना यांना क्रेडिट द्यायला पाहिजे. आज अण्णा असते तर अण्णांना खूप आनंद झाला असता लेकाचं सेलिब्रेशन बघून. ॲक्च्युली तर रोशनची पर्सनॅलिटी तर आहेच, बट त्यांचं कामाबद्दलचं डेडिकेशन हे पण जबरदस्त आहे. म्हणजे आई अण्णांनी दोघांनी, आणि पूर्वी जे काही आम्ही होतो आणि तिथून इथपर्यंत येण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटतं अण्णांचे फक्त कष्ट होते, बाकीचे सर्व काही जे संस्कार आहेत ते आईचे आहेत आमच्या. आणि कसं काय करत इथपर्यंत, पण त्याने सर्व भावंडांना म्हणजे अगदी इथपासून गावपर्यंत मग आमचं एक्सटेंडेड म्हणा सगळं जे काय आहे त्या सगळ्यांना हातभार लावून त्याचं म्हणजे कोणी मागे नाही राहिलं पाहिजे, इकडे त्याचं प्रामुख्याने लक्ष असतं. म्हणजे मी मग त्या दिवशी असं लिहिलं होतं की असा भाऊ सर्व मुलींना लाभो, अशा प्रकारे मी लिहिलं होतं. की कितीही मोठं यश मिळालं, अगदी आकाश गाठलं, तरी पण पाय हे जमिनीवरच असले पाहिजेत. म्हणजेच माणसाने नेहमी कितीही यश मिळालं तरी नम्र राहावं, अगदी रोशनदादासारखं. आणि दुसऱ्यांसाठी काहीही करताना, कोणत्याही गोष्टीचा त्याग करताना आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असावं, जे आम्ही कायम त्याच्या चेहऱ्यावर बघतो गेली 5-6 वर्ष. दादा, या ओळी जणू तुझ्यासाठीच आहेत. आणि आज तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुला उत्तम आरोग्य, भरपूर आनंद, यश आणि असंच प्रेम देत राहण्याची शक्ती मिळो. वर्ल्ड वाईड ऋतिक रोशन, हॅलो रोशन असतील तुमच्याकडे ऋतिक रोशन, आमच्याकडे लाडांचा रोशन. त्याच्याबद्दल ना म्हणजे बोलायला आम्ही लागलो ना, आम्ही सगळे 10वीची बॅच, तर एक रात्र पण निघून जाईल. एकदम टॉपचा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, पण सर्वात मस्तीखोर विद्यार्थी तोच विद्यार्थी. ऍक्च्युली तो 35 मध्ये आहे, 38 मध्ये आहे. मला जेन्युइनली एवढं हे नव्हतं की तो 50s मध्ये एवढा लवकर पोहोचलाय. अजूनही वाटत नाही ते, म्हणजे पाठी पण जे लिहिलंय ते जस्ट अ नंबर. अजूनही ही इज व्हेरी यंग. तुम्ही त्याला कोणावर पण कॉम्पिटिशन करायला सांगा, 20 इयर या एनिथिंग, तो नेहमी पुढे राहील आणि असंच त्याने राहावं. आय विश हिम रिअली ऑल द बेस्ट. त्यांना काही कारणास्तव येता आलं नाही म्हणून त्यांनी व्हॉइस कॉलवर त्यांचा हे दिला होता मेसेज, आणि ते प्ले करताना हा आमचा जयेश बघा याची मस्ती कधीही कुठेही कुठल्याही मोमेंटला थांबत नाही. ही इज नॉनस्टॉप, अनस्टॉपेबल. हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर्व लोक या कार्यक्रमाला हजर राहिलात. आणि हो, आज 14 फेब्रुवारी असून पण सगळे इथे आलेले आहेत, तर त्याबद्दल मनापासून थँक्स. बरोबर, ते व्हॅलेंटाईन त्यांचा बरोबर घेऊन आलेले आहेत पाठीमागे. मी थोडासा खरं तर विरोधात होतो, म्हणजे 50 वगैरे, म्हणजे ॲक्च्युली मला स्वतःला ते फील होत नाही 50 वगैरे काय. तर तिला जाणवून द्यायचं होतं की तू 50 वर्षाचा झालास, त्यामुळे ती मला म्हणाली नाही करायची तुझी 50. मी नाहीच म्हणत होतो, ती म्हणून नाही करायचंच. म्हटलं ठीक आहे, आता करा मग काय करायचं ते. अशा पद्धतीने कार्यक्रम प्लॅन झाला. माझ्या मित्रांमध्ये मी स्पेसिफिकली फक्त माझे शाळेतले मित्र, कारण मला असं वाटतं जे शाळेपासून आहेत तेच शेवटपर्यंत चालतील आपले, त्यामुळे फक्त तेच आहेत. त्यानंतर माझे भरपूर मित्र आहेत, म्हणजे बरेच आहेत, कंपनीत असतील, सोसायटीत असतील, कॉलेजचे असतील. फक्त त्या शाळेतल्या मित्रांच्या व्यतिरिक्त अजून एक मित्र आहे माझा, जो सुशांत, इथे आलेला आहे, जो मला 91 साली मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजच्या गेटमधून आज चिंचवडी समोरून आलेला माणूस म्हणजे सुशांत होता. तो जो पहिला भेटला तोच अजून आहे. काय करतोय ना, त्याला शॅम्पेन ओपन करायचा टाईम, आणि बघू शकता तुम्ही जशी शॅम्पेन ओपन झाली त्याचा कॉक सीधा माझ्या डोळ्यावरून
नशीब म्हणजे मला लागलं नाही, पण इट वॉज फनी. आणि मग शॅम्पेन टॉस करून बर्थडे सेलिब्रेशन इज ऑन. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन सगळे कपल आपापल्या कपलसाठी जेस्चर करणार होते अँड एक्सप्रेस करणार होते देअर लव्ह. बरोबर टाका.
लाईट येते यार. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए गाईज, तुम्हाला हा बर्थडे व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि अजून व्लॉग्स आहे लाईन्ड अप. सो या बाय गाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.